नमस्कार मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले एक थोर गांधीयन ज्यांनी आयुष्यभर गांधी विचार आणि गांधी आयडियोलॉजीला वाहून घेतलं ते आदरणीय जी पारेख, गांधींचे परिवार आणि तुषार गांधी ही गांधींची तिसरी पिढी, चौथी पिढी। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरण साबरा, आमचे AICCचे सेक्रेटरी सन्मान्य आशिष दुआ, दुसरे आमच्या सेक्रेटरी सन्माननीय आमच्या पटेलताई, सन्माननीय आमचे स्पोक्समन प्रमुख सन्माननीय युवराज मोहिते, सन्माननीय फिरोजभाई मिठी बोरवाला, आणखी इथे उपस्थित सन्माननीय अतुल भरवे, राठोडजी आणि मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपलं स्वागत करतो। आणखीन मुंबई काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशामधली आताची परिस्थिती, देशामधलं संपूर्ण सरकार आणि देशाचा संपूर्ण सरकार काही विशिष्ट लोकांच्या मदतीला नव्हे तर फक्त आणि फक्त एक 3-4 कुटुंब अशी आहेत की त्यांचंच काम देशाचं सरकार करते की काय, अशी एक भीती सर्व देशभरामध्ये बोलली जाते। आणि या बाबतीमध्ये जेव्हा राहुल गांधी देशाच्या संसदेमध्ये आपली बाजू मांडत असतात, आपलं वक्तव्य करत असतात, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने तुम्हाला आणि आम्हाला दिलेला सगळ्यांना अधिकार आहे, त्यावेळेला त्यांच्यावर सर्वात प्रथम त्यांनी आकडेवारी दिलेली, त्याने जे डिटेल दिलं होतं त्यातल्या अनेक भाग हा संसदेच्या संसदेची जी प्रोसिडिंग असते त्याच्यातनं ते काढण्यात आलं। आणि त्याच्यानंतर राहुलजींवर जे काय कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली, कोर्टाचं हे झालं, त्याची क्रोनॉलॉजीमध्ये मी फारसं डिटेलमध्ये जात नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की 2021ला 13 एप्रिल 2021ला केलेलं वक्तव्य कोलारला कर्नाटकामध्ये, त्याच्यानंतरच्या सगळ्या क्रोनॉलॉजी आपल्याला माहिती आहे, कारण पवन खेरा यांनी आपल्याला या बाबतीमध्ये सगळ्यांना अवगत केलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की काँग्रेसचा हा लढा ज्या वेळेला इंग्रज होते त्यावेळेला महात्मा गांधी लढत होते इंग्रजांच्या विरोधामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी। आता स्वातंत्र्याची 75 वर्ष झाल्यानंतर हे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आणि या देशाची घटना वाचवण्यासाठी राहुल गांधी आमचे लढतात आहेत। आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या पूर्णतः आम्ही सगळे देशभरातले सगळे काँग्रेसी आणि देशभरातली जनता त्यांच्याबरोबर आहे। भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, मोठा शब्द कमी होऊन जाईल कदाचित, जी व्यक्ती या देशाला लुटत आहे, देशाच्या लोकांचे पैसे लुटत आहे, LIC सारख्या देशाची सर्वसामान्याशी संबंधित असलेल्या एक अशा संस्थेचे पैसे 44,000 कोटी डुबलेले आहेत। काल परवा सुद्धा त्याचे अदानीचे जे भैया आहेत सगळे शेअर्स ते पूर्णतः भुईसपाट झाले, त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये देशाचे बुडाले। तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदीजी या माणसाचं नाव घ्यायला घाबरतात।
मोदीजींच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं, लाल आंखें और 56 इंच का सीना. आम्हाला माहित नाही की हा सीना आणि हे लाल आंखें दाखवायला ते का घाबरतात आहेत. ज्यात जो माणूस देशाला लुटतोय, जो सर्वसामान्यांना लुटतोय, त्याला त्याचं नाव घ्यायला ते का घाबरतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा राहील की अदानीच्या सेल कंपन्या, खोका कंपन्या, ज्याला म्हणतो खोट्या कंपन्या तयार करून त्याच्यामधले जे 20,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये जे डायव्हर्ट करणार, ते पैसे कोणाचे, हा आमचा सवाल. आणि याचा जबाब देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या सरकारला द्यावाच लागेल. आमचं म्हणणं असं आहे की ज्याची मागणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे नेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत केली, बाहेर केली, रस्त्यावर केली, की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही आज जे भाजप त्याच्या बरोबर उभी आहे, अदानी बरोबर जो लुटेरा आहे, आज भाजप अशा अनेक लोकांबरोबर उभी आहे ज्यांनी भारताला लुटलंय, ये रिश्ता क्या कहलाता है. आणि याची सगळ्याची चौकशी करण्यासाठी जेपीसीची निर्मिती झाली पाहिजे, जो आमचा अधिकार आहे, जो भारताच्या घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे. आणि त्याच्यासाठी आमचे नेते, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे आणि सगळे आमचे खासदार आणि सगळे विरोधी पक्ष सुद्धा रस्त्यावर आले, त्यांनी ती मागणी केलेली आहे. आणि म्हणून आम्ही ती परत एकदा मागणी करत आहोत. मोदानी हे एक नवीन नाव जगभरामध्ये प्रसिद्ध होत आहे. मोदानी हे मोदी आणि अदानीचं एक, ज्याला आपण म्हणतो एक संगम आपल्याला पाहायला मिळतो. या बाबतीमध्ये देशाच्या पंतप्रधानांना उत्तर द्यावंच लागेल, देशाच्या फायनान्स मिनिस्टरना उत्तर द्यावंच लागेल, कारण हा पैसा 20,000 कोटी कोणाचे आहे आणि ते कसे ट्रान्सफर झाले आणि कशा पद्धतीने हा सगळा देश लुटला जात आहे. देशामध्ये लोकशाही यासाठी हवी असते, त्याच्यासाठी लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. काँग्रेसच्या लाखो लोकांनी आणि माझ्या बरोबर असलेले माझे सगळे सहकारी त्याही वेळेला स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. देशाचं स्वातंत्र्य यासाठी आपल्याला मिळवलं. आणि देशाची घटना हे सांगते की सत्तेचं विकेंद्रीकरण करून गरिबापर्यंत सत्ता पोहोचली पाहिजे. आणि जे आमचे नवरत्न कंपन्या आहेत, त्या नवरत्न कंपन्यामध्ये या सगळ्या घटकाला ज्या नोकऱ्या मिळाल्या, जे रिझर्वेशन आहे, ह्या सगळ्या कंपन्या विकून रिझर्वेशन जो आमच्या SC, ST, OBC बाकी सगळ्या घटकाचा जो अधिकार आहे तो काढून घेण्यात आलेला आहे. कारण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये अशा पद्धतीचा रिझर्वेशन नाही. आणि म्हणून एकीकडे देशाच्या घटनेबाबतीमध्ये त्याला आम्ही हात लावणार नाही सांगायचं, आणि एकीकडे हा एजेंडा, ही देशाची घटना पूर्णतः तहस नहस करून सर्वसामान्यांचा अधिकार तो हे करून एकत्रित करून या काही ठराविक लोकांच्या, मग अदानी असतील, मग अदानी असेल किंवा मग अंबानी असतील किंवा त्यांचे तत्सम सगळे जे चोर लुटेरे आहेत ते असतील, यांच्यासाठीही पूर्ण सरकार काम करते की काय असं चित्र निर्माण झालंय. मग आमचे एअरपोर्ट असतील, रेल्वे स्टेशन असतील, एवढंच नव्हे तर मुंबईचा धारावीचा प्रकल्प असेल. आमची माहिती अशी आहे की अदानींच्या कंपन्या ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करतात. मग देशाच्या संरक्षण खात्याची ही जी आहेत, जी टेंडर आहे, ही त्यांना कशी काय मिळतात? बरं मिळतात, कोणीतरी असेल, मिळत असतील. देशाच्या संरक्षण खात्याचा एक मोठा घोटाळा आपल्याला आठवत असेल, राफेल 43,000 कोटीचा देशाच्या संरक्षण खात्यामधला घोटाळा. त्याच्यामध्ये याचे भाजपचे चमचे, भाजपचे नेते चुकीचं सांगत होते. राहुल गांधींनी देशाच्या कोर्टामध्ये माफी कुठल्या गोष्टीची मागितली होती? राहुल गांधींनी
माफी मागितली होती चौकीदार चोराई याची. त्यांनी 43,000 कोटीचा जो घोटाळा झालाय तो झालेलाच आहे. त्यामुळे सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार इतक्या थराचा झालाय जो आजपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये कधीच झाला नव्हता. आणि एकालाही त्या बाबतीमध्ये ना कैद झाली, ना अरेस्ट झाली, ना त्याच्यावर कायद्याने कुठची कारवाई झाली. काँग्रेसच्या काळामध्ये मग हर्षद मेहता असेल किंवा तो केतन पारेख असेल आणि अशा तत्सम अनेक लोकांना देशाच्या कायद्याच्या नुसार त्यांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आम्ही तीच मागणी केली होती की अशाच पद्धतीने अदानीला सुद्धा अरेस्ट करावे, त्याची पूर्णतः चौकशी व्हावी आणि त्याला देशाच्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी. आणि म्हणून या सगळ्याची मागणी करण्यासाठी आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत. देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. मुंबई काँग्रेसच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे, कारण ती जास्त महत्वाची आहे. आणि माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी ज्यांनी आयुष्यभर या सगळ्या कामासाठी, या देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी अयोग्य होत असतील त्या गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, ते माझे मित्र तुषार गांधी असतील किंवा जी पारेख जे आमच्या सगळ्यांचे आदरणीय आहेत, ते सुद्धा आपल्याजवळ या बाबतीमध्ये बोलतील. आणि म्हणून आम्ही हे ठरवलेलं आहे की हा जो भ्रष्टाचार देशाचा मोदी आणि अदानी या लोकांनी जो केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार. राहुल गांधींवर अन्यायकारक त्यांची जी खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरणार. गेल्या 5-6 दिवसापासून मुंबईमध्ये कार्यक्रम सुरू आहे. आज सुद्धा कुर्ला स्टेशनला बाहेर ईस्टला तिथे मोठं आमचं आंदोलन सुरू आहे. काल सुद्धा झालं. मुंबईच्या 6च्या 6 जिल्ह्यामध्ये परवाच्या दिवशी सुद्धा आमचा आंदोलन सुरू आहे. आणि आपल्याला आठवत असेल की इथे सुद्धा आम्ही सगळ्यांनी देशव्यापी एक सत्याग्रह, संकल्प सत्याग्रह इथे मुंबईच्या प्रांगणात केला आणि 6च्या 6 जिल्ह्यामध्ये झालं. उद्या आमच्या ज्या फ्रंटल आहेत, मग त्याच्यामध्ये ओबीसी आहे, ज्याच्यामध्ये आमच्या जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये आमचं मायनॉरिटी डिपार्टमेंट असेल, एससी डिपार्टमेंट असेल, त्याच्यामध्ये आमचं ओबीसी डिपार्टमेंट असेल, आमच्या ह्या सगळ्या डिपार्टमेंट मिळून आम्ही इथे घाटकोपरला रमाबाई नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही आमचं हे राष्ट्रव्यापी जे हे आहे सत्याग्रह तो आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आम्ही या येत्या हप्त्यामध्ये मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही टेबल टाकून आम्ही पोस्ट कार्ड हे करणार आहोत. आणि ती सगळी पोस्ट कार्ड आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना पाठवणार आहोत की या बाबतीमध्ये जेपीसीची निर्मिती झाली पाहिजे आणि मोदी अडाणींचा रिश्ता काय आहे, हे 20,000 कोटी कुठून आले, ते त्यांच्या अदानीच्या सेल कंपन्यामध्ये कसे गेले, या सगळ्याचा पूर्णतः निपटारा लागण्यासाठी दूध का दूध पाणी का पाणी होण्यासाठी जेपीसीची निर्मिती झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत. आणि त्या बाबतीमध्ये देशाच्या सरकारला जेपीसीची निर्मिती होईपर्यंत आमची हे आंदोलन अशा पद्धतीने चालू राहतील. का आमच्या ब्लॉकमध्ये नुक्कड सभा होतील, आमच्या काही मोठ्या सभा होतील. आम्ही सगळे मिळून, जसं तुम्हाला आठवत असेल 2 ऑक्टोबरला आम्ही सगळे पक्षीय एकत्र येऊन संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी 9 किलोमीटर आम्ही चालत तिकडनं ऑगस्ट क्रांती मैदानावरनं गांधी पुतळ्यापर्यंत आम्ही सगळे आलो होतो. त्याच्यामध्ये जी पारेख आमचं नेतृत्व करत होते, सगळ्या पक्षाचे प्रमुख होते, मी सुद्धा होतो. आणि म्हणून अशा पद्धतीची सुद्धा आंदोलन मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. इतर सगळे कार्यक्रम जे राष्ट्रीय कार्यक्रम येतील, जे AICCचे आंदोलनाचे कार्यक्रम होतील ते आम्ही करूच. त्याच्या व्यतिरिक्त मुंबई काँग्रेस या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये, या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये
अदानीच्या लूट जो चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे या मुंबईमध्ये सर्व वॉर्डमध्ये आम्ही अशा पद्धतीने सगळे काम करणार आहोत. हे तुम्हाला सगळ्यांना अवगत करण्यासाठी आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. दररोजची जी आंदोलन असतील त्याची आपल्याला माहिती दिली जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून आपल्यालाही तिकडे नेहमीच ते होतं. जे काही कार्यक्रम असतात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. आणि मला खात्री आहे, आपल्यालाही विनंती आहे की मला माहिती आहे की मीडियाचं काही अडचणी आहेत, परंतु आज जर तुम्ही अडचणीकडे बघितलं आणि खरं जर दाखवलं नाही तर उद्या उशीर झालेला असेल. आज तुमचं आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य, तुमचं आमचं एकंदरीत आमच्या लिहिण्याचं स्वातंत्र्य, तुमचं आमचं जे संसदेमध्ये असेल किंवा राज्यातल्या जे आमचे पवित्र मंदिरं आहेत, हाऊसेस आहेत, जे विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, यातलं आमचं स्वातंत्र्य जे आहे ते हे आज डावावर आहे, तेही उद्या राहील की नाही याची भीती निर्माण झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना सगळ्यांना की आपण सुद्धा या सगळ्या विषयावर आमच्या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा. असं मी म्हणणार नाही, सामील झाला तर तुमचं स्वागतच आहे, परंतु एवढं नक्की की कव्हर करून जी सच्चाई दाखवा. मला मुंबईच्या मीडियाबद्दल मुद्दाम सांगायचं आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा मीडिया हे मी जाणूनपूर्वक बोलतोय की प्रचंड तुम्ही सगळ्या याच्यामध्ये कव्हर करता, सगळं तुम्ही मेहनत घेता. मी नवीन तरुण सगळ्या मंडळींना बघतोय, कारण मी स्वतः प्रवक्ता होतो. स्वतः आमचे साबरा, चरण साबरा हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, परंतु तुम्ही केलेलं हे सगळं काम हे दाखवलं जात नाही. त्याच्यामध्ये तुमचा दोष अजिबात नाही, परंतु एवढं मात्र नक्की आपण सुद्धा या याच्यामध्ये आग्रह धरा की खरं दाखवा. आम्ही खोटं दाखवायला सांगतच नाही. खोटं इतकं दाखवलेलं जाते, ओबीसीचं बोललं जाते, आणखीन काय बोललं जाते, त्याचं उत्तर आम्ही देण्यापेक्षा मला एक कळत नाही, नीरव मोदी हा काय ओबीसी आहे का? तर नाही. ललित मोदी ओबीसी आहे का? तर नाही. आणि म्हणून आणखीन एक पूर्णेश मोदी ज्याने कंप्लेनंट जो आहे, ज्याने कंप्लेंट केली, ज्याने स्वतः स्टे घेतला कोर्टातला, स्वतः सुरू केलं परत, आणि ते सगळं अनाकलनीय आहे. तुम्ही दाखवले ते काही ठिकाणी, ह्यातला एकही ओबीसीचा नाही. उलट या सगळ्या घटकांसाठी जे आज आरक्षण आहे, आरक्षणाचं संरक्षण आहे, हे काँग्रेसच्याच काळामधून आणि काँग्रेसनेच दिलं होतं. ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून सगळ्या जनतेचं लक्ष कुठेतरी विचलित करण्यासाठी अशा पद्धतीचे जे प्रयत्न केले जातात आहेत, त्याचं उत्तर, योग्य उत्तर आमचे नेते देतात आहेत. आम्ही सुद्धा त्याचं योग्य उत्तर देऊ. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या आंदोलनामध्ये, या सगळ्या लोकशाही वाचवण्यामध्ये, या देशाची घटना वाचवण्यामध्ये आपण सुद्धा आमचा सहयोग करा, एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जी मैं हिंदी में भी बात करूंगा. एक बात और है, मैं हिंदी में बात करूंगा, मराठीमध्ये तुम्ही बोललो, कारण परत आणखी ते नेहमीप्रमाणे. हा सुने पण बोलू द्या पूर्ण. होय, हिंदीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये थोडंसं, म्हणजे मग काय मग तुमच्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ. नाही, हिंदीमध्ये शॉर्टमध्ये असं सांगतो की आतापर्यंत अब तक जो आंदोलन देशव्यापी आपने देखे हैं, देश भर पूरे, राहुल जी ने इसके लिए जो देश के संसद में पूरे आंकड़ों के साथ जो अदानी इस देश को जो लूट रहा है, जो जिस ढंग से इस देश का पैसा लूटा जा रहा है, गरीब का पैसा लूटा जा रहा है, LIC के माध्यम से हो, बाकी सारे माध्यम से, क्योंकि ये पैसे SBI भी हमारी है, लोगों की है, ये किसी की प्राइवेट मालमत्ता नहीं है. कैसे पैसे उसके इनको दिए गए, और ऑस्ट्रेलिया में उन्हीं के प्लेन में जाके वहीं पे जगह पे यहाँ हमारे SBI के चेयरमैन को बोला जाता है और अदानी को पैसा दिया जाता है कोयला के खान खरीदने के लिए. ये हकीकत है, ये आप जानते हैं. तो ये रिश्ता क्या कहलाता है? आज जब हम बात करते हैं अदानी के बारे में, उनके बारे में सवाल पूछते हैं राहुल गांधी, देश के संसद में जो अधिकार है हमारा, विरोधियों का अधिकार है, तो उनके कुछ ऐसे वक्तव्य जो है, जो संसद के कार्य जो ये होते प्रोसेस है, उसमें निकाले जाते हैं, और वो सारी चीजें
जो उन्होंने पूछी है, खास करके अदानी के भ्रष्टाचार के बारे में, लूट के बारे में, उनके जवाब नहीं दे जाते। यहां तक कि देश के प्रधानमंत्री अदानी का नाम लेने से डरते हैं। हम नहीं डरते, हम किसी से भी नहीं डरते, ना राहुल गांधी डरते हैं, ना राहुल गांधी के तिरंगे के सिपाही किसी से डरते हैं। हम सच्चाई बोलते रहेंगे और सच्चाई लोगों के सामने लाते रहेंगे। ये मकसद से ये आज की ये पत्रकार परिषद है। और आप सबको पता है कि किस तरह से इस देश को लुटेरे लूट रहे हैं, और वो देश के एक बहुत बड़े सारे उद्योग में, चाहे वो हमारा एयरपोर्ट हो, चाहे हमारा रेलवे हो, चाहे हमारा बाकी कहीं भी, जब भी कहीं नया बड़ा प्रोजेक्ट आता है, हमें तो ताज्जुब हुआ जब मुंबई के धारावी जैसे झोपड़पट्टी में भी उसका पुनर्निर्माण अदानी कर रहे हैं। तो अदानी के कंपनियों का जो हमने ब्यौरा लिया, क्योंकि एनएससी के खिलाफ हमने एनएससीआई के यहाँ नेशनल स्टॉक एक्सचेंज में हमने आंदोलन किया था, क्योंकि अदानी के जो खोखा कंपनी, शेल कंपनी, वो रजिस्टर करने का पाप एनएससी कर रही थी। कांग्रेस ने आंदोलन किया, उसके बाद वो रुक गया है, नहीं तो अब तक वो रजिस्टर हो जाती। तो ये सारा मामला जो है भ्रष्टाचार का मामला, देश की लूट का मामला, और देश के प्रधानमंत्री उनका नाम लेने के लिए डरते, देश की पूरी सरकार उनके बचाने के चक्कर में है, उनको ये कर रही है, सपोर्ट कर रही है। भाजपा के नेता उनको सपोर्ट कर रहे हैं, आरएसएस के लोग उनको सपोर्ट कर रहे हैं। सबसे अहम बात यह है, ये 20,000 करोड़ रुपया जो अदानी के शेल कंपनी में जो गया, वो कहा, वो किसका पैसा है? काला धन लाने की बात करने वाले, गांधी फैमिली का काला धन लाऊंगा करके बोलने वाले, यही ये देश के प्रधानमंत्री मोदी और उनकी सरकार कितना पैसा लाया आपने काला धन, कितना लोगों को आपने बंटवाया। आपने तो कहा था कि ये आने के बाद, हमारी सरकार आने के बाद पेट्रोल पे कुछ नहीं ये होगा, पेट्रोल सस्ता होगा, और डॉलर जो है ये रुपया से नीचे आएगा। यहाँ तो डॉलर अब रुपया के कहां से कहां गया वो आप लोग जानते हैं। तो ये सब दबोचलेबाजी, इस देश के अर्थव्यवस्था के साथ खिलवाड़, सिर्फ और सिर्फ उनके 2-4 दोस्तों को बड़ा बनाने के लिए, विश्व में उनको विश्व के अरबपति बनाने के लिए शायद ये सरकार कर रही है। ये आशंका हम सारे लोगों के दिमाग में है, दिल में है, और उसके जवाब मिलने चाहिए। हमारे नेता और कांग्रेस पार्टी के अध्यक्ष आदरणीय खारगे जी, इन्होंने यहाँ राज्यसभा में सवाल पूछे, रास्ते पे सवाल पूछे, और उन्होंने कहा कि आप जब कहते हैं कि ये इनमें उनका कोई दोष नहीं, अदानी का दोष नहीं है, तो जेपीसी आप ये करिए और जेपीसी को इसकी तहकीकात करने दो, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। कांग्रेस के जमाने में भी जेपीसी की मांग हुई थी और कांग्रेस ने जेपीसी दी थी, और उसका उदाहरण आपके सामने है। एक बार ने अनेकों बार ये बात हुई थी। तो अभी जेपीसी से भागते क्यों हैं? देश के प्रधानमंत्री और देश की सरकार जेपीसी गठित करने के लिए क्यों डरती है? क्योंकि इनकी पोल सारी खुल जाएगी। हमारा तो सब कहना है कि ये 20,000 करोड़ रुपया जो अदानी के खोखा कंपनी में, शेल कंपनी में गए, ये सारे पैसे इस देश से गए हैं। और जो भ्रष्टाचार राफेल में हुआ 43,000 करोड़ का, जो भ्रष्टाचार यहाँ अभी जो हो रहा है सारा, यही पैसा यहाँ घूम फिर के इसके पास, अदानी के पास जा रहा है। ये हमारा आरोप है, और इसका जवाब देश के प्रधानमंत्री जी को, देश के हमारे जो ये है अर्थ मंत्री है, फाइनेंस मिनिस्टर है, या देश के सरकार को देना पड़ेगा। अब इन सारे चीजों से ध्यान भटकाने के लिए ये अलग तरीके से बात कर रहे हैं। ये राहुल गांधी के ऊपर जो कार्रवाई हुई, उनका जो संसद कार्यकाल जो है वो खंडित किया गया, उनसे छीना गया। हमारा ये कहना है कि भाई हमने तो इसके पहले पूरे देश में हमने ये किया, तहकीकात की कि मानहानि के इस तरह के जितने भी आज तक केसेस हुए, किसी भी केसेस में ये इस तरह की कोई कार्रवाई नहीं हुई। मैंने परसों देखा कि ये मुंबई के रेलवे मंत्री को नहीं, ये मुंबई का पीयूष गोयल कह रहे थे कि उन्होंने इस तरह के आरोप किए कि नहीं, इसके पहले भी हुआ है। तो मैं आपको बताना चाहता हूं, इसके पहले मानहानि के जो भी गुनाह हुए हैं या जो भी आज तक केसेस हुए हैं, ये इस तरह के केस में कहीं भी, ये पहला एक में केस है कि इस तरह के केस में जहां उन्होंने
अपनी बातें कही जो कि हमें आजादी दी है हमारे संविधान ने, उसके ऊपर इस तरह की मानहानि की केस कभी भी इसमें देश में नहीं हुई। और 2 साल का मैक्सिमम जो काल होता है वो इस तरह से नहीं दिया गया। आज की स्थिति ये है कि उन्होंने इसके खिलाफ न्यायालय ने जो निर्णय दिया उसके खिलाफ तो हम बात नहीं करेंगे, लेकिन उसकी प्रोसेस के बारे में जो एक आशंका सबके दिमाग में है उसके लिए हम ये पूछ रहे हैं कि भाई किस आधार पे ये राहुल गांधी जी को 2 साल की सजा हुई और तुरंत 24 घंटे में उनकी सदस्यता रद्द करने का जो बड़ा काम ये सरकार ने किया, किस आधार पे किया, ये हमारा सवाल है। ये सारे आम आदमी भी ये सवाल पूछ रहे हैं। मेरे साथ सामाजिक कार्य करने वाली बहुत बड़े पैमाने में काम करने वाले तुषार गांधी जी भी है, जीजी पारेख है, मिट्टी बोरीवाला है। हम ये लड़ रहे हैं। इसके पहले भी 2 अक्टूबर को आपको पता है, आप हमारे साथ थे, हमने ये इसके खिलाफ संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ करके हमने एक बहुत बड़ा 20-25 हजार लोगों का हुजूम यहाँ अगस्त क्रांति मैदान से गांधी पुतले तक 9 किलोमीटर हम सारे चल के गए थे। आप लोग भी उसमें बहुत शामिल थे, आपने भी साथ दिया था उस वक्त। अब जब देश के लोग ये सवाल पूछ रहे हैं तो देश की जनता का ध्यान बंटवाने के लिए ओबीसी का ये कर रहे हैं कि कांग्रेस ने ओबीसी का ये किया। कैसे हो सकता है? जो कांग्रेस धर्म नहीं मानती, हम धर्म जाति नहीं मानते, हम इस देश का सर्वधर्म समभाव जो है, सारे धर्म सारे जाति न्याति उनको लेके कांग्रेस ने अभी तक काम किया है। ये लोग जो आज ओबीसी की बात कर रहे हैं, हमें बताइए पूर्णेश मोदी जिसने ये दावा दाखिल किया वो ओबीसी नहीं है। यहाँ जो 7,500 करोड़ की चपत लगा के इस देश का पैसा लूट के नीरव मोदी जो गया है वो ओबीसी नहीं है। ललित मोदी 3,500 करोड़ रुपया लूट के इस देश का जो प्रदेश में बैठा है वो ओबीसी नहीं है। तो ये ओबीसी का मुद्दा कैसे हो सकता है? और कोई भी अगर कोई गलत काम करता है, कोई अगर गुनहगार है, कोई लूटेरा है, उसकी जात उसका धर्म नहीं देखा जाता है, उसका जो उन्होंने जो कोई अपराध किया है उसको लेके बातें होते। यही हमारा संविधान सिखाता है, यही सच्चाई है। तो ये इसके खिलाफ मोदी जी के और मोदी जी के ये जो दोस्त है अदानी और बाकी सारे, उनके खिलाफ ये भ्रष्टाचार की लड़ाई राहुल गांधी लड़ रहे हैं संसद से। भले उनका ये निष्कासित किया गया है पर हम रास्ते पे ये लड़ाई लड़ेंगे। मुंबई कांग्रेस भी रास्ते पे लड़ाई लड़ेगी और जो एआईसीसी कार्यक्रम आएंगे वो तो आएंगे। मुंबई कांग्रेस आपने देखा कि उस दिन हमने संडे को 25-26 पूरे देश में जो संकल्प ये सत्याग्रह हुआ, यहाँ मुंबई में 7 के 6 जिलों में बड़ा संकल्प ये शुरू किया। कल परसों से हर रोज हमारे यहाँ आंदोलन चल रहा है। आज 4 बजे कुर्ला स्टेशन के बाहर इन्हीं मुद्दों को लेके, अदानी का भ्रष्टाचार लेके, मोदी सरकार का भ्रष्टाचार लेके, राफेल से लेके आज तक जितने भी भ्रष्टाचार हुए वो मुद्दों को लेके हम रास्ते पे उतरेंगे। मुंबई कांग्रेस उतरेगी। मुंबई कांग्रेस मुंबई के 227 वार्डों में ये पोस्ट कार्ड लिख के नागरिक वहां टेबल डाल के वहां नागरिक वो सारे पोस्ट कार्ड हम भेजेंगे। देश के हमारे जो राष्ट्रपति है उनको हम भेजेंगे और इसकी तहकीकात जेपीसी की मांग कर रहे हैं हम। और इसकी पूरी तहकीकात ये भ्रष्टाचार की होनी चाहिए। 20,000 करोड़ रुपया कहां से, किसके पैसे ये जो यहाँ अदानी के खाते में, उसके खोखा कंपनी में जो गए, उसकी तहकीकात करने के लिए जेपीसी की निर्मित हो, ये हम ये करेंगे। ओबीसी के बारे में जब बात होती है तो मैं आपको बता दूं कि यहां सेंसस के ऊपर बात हो रही है, ये 2011 का सेंसस उसी के ऊपर आधार पे चल रहा है। ये वही मोदी जी हैं, ये वही मोदी जी की सरकार है, ये वही बीजेपी के लोग हैं जो इस सेंसस को विरोध कर रहे हैं। क्यों विरोध कर रहे हैं? जब उसमें तो हम मांग इसके पहले भी किए हैं कि ना कि सिर्फ ये ओबीसी घटक, एससी घटक, एसटी घटक हो, जाति पाति का भी इसमें संसद ये हो, पूरी तरह इसकी जो क्लैरिटी आ जाए इसमें सेंसस में, ताकि
महाराष्ट्र जैसे जगह आप जानते हैं, सिर्फ थोड़ा सा एक शब्द में थोड़ा सा ये आता है कि धनगढ़, ये हिंदी वर्ड होता है, महाराष्ट्र में धनगर ये मराठी वर्ड होता है। ये वर्ड की वजह से उनको आरक्षण नहीं मिल रहा है, आप जानते हैं। और ऐसी बहुत सारी ज्ञाति बाती जो है उनका भी इस जो सेंसस है उसमें होना। तो मेरा मूल मुद्दा ये था कि ये ओबीसी के ये जो कास्ट सेंसस जो है, जो हमने मांग की थी, उसका विरोध बीजेपी कर रहे हैं और ये ओबीसी की क्या बातें करेंगे हमें। इसलिए आप सबको मेरी विनती है कि ये आंदोलन, ये इस देश के 140 करोड़ आबादी का आंदोलन है, ये सिर्फ कांग्रेस का आंदोलन नहीं है। राहुल गांधी का आवाज आपने संसद में बंद किया, रास्ते पे कैसे करोगे? कन्याकुमारी से यहाँ तक कश्मीर तक 3900 किलोमीटर के लाखों लोग राहुल गांधी की आवाज बन के बने हैं। आज वो देश की आवाज बन के लोगों के सामने आए, हम रास्ते पे उतर के ये भ्रष्टाचारी सरकार, ये मोदी भ्रष्टाचारी सरकार पिछले 10 सालों से जो लूट रही है इस देश को, उनका पूरी तरह लोगों तक जाएंगे, उनका पर्दाफाश करेंगे। और जो हमारे संविधान ने हमें अधिकार दिया है कि हमें जेपीसी की जो मांग कर रहे हैं, वो मांग हम दोबारा यहाँ कर रहे हैं। मैं विनती करता हूँ आप सबको कि जी पारेख जी भी बात करेंगे, ये बात करेंगे, फिर आप जो भी पूछना है, आई थिंक दैट विल बी बेटर थिंग। जी आपल्याला आप मैं चाहता हूँ मैं जी आप ये कर रहे हैं कि तुषार गांधी जी आपसे रूबरू बात करें। भाई जगताप ने आपको सब बता दिया। इस लड़ाई में सिविल सोसाइटी की तरफ से हम सारे इसमें शामिल है, क्योंकि ये पार्टी का मुद्दा नहीं है, ये राष्ट्र का मुद्दा है, देश का मुद्दा है। और संविधान और संवैधानिक लोकतंत्र का के ऊपर सबसे बड़ा खतरा आ रहा है, इसलिए इसमें हम सब शामिल है और इसी तरह से ये आंदोलन बढ़ना चाहिए। लेकिन उसके साथ साथ आज अगर हमारे मुल्क पे सबसे बड़ा खतरा कोई मंडरा रहा हो तो वो नफरत की राजनीति की सफलता का मुद्दा है। ये लोगों को ये पता चल गया है कि नफरत का प्रचार करके उनको इलेक्शनों में सफलता मिलने लगी, और ये सबसे बड़ा खतरा हमारे सामने खड़ा है। महाराष्ट्र का ही देखें तो पिछले 3 महीने में नफरती रैलियों को सरकार ने प्रोत्साहन देकर हर शहर में उसका आयोजन करवाया है, और उप मुख्यमंत्री ने भी उसके बारे में ये कह के उसका समर्थन कर दिया कि ये जायज़ सवाल उठे जा रहे हैं, इसलिए लव जिहाद और लैंड जिहाद के बारे में हमको लोगों की राय के मुताबिक कानून लाना पड़ेगा। और उसका असर अभी अभी हम लोग संभाजी नगर में देख रहे हैं, और ये उनकी राजनीति है, इसके खिलाफ भी लड़ना जरूरी है। और इसके खिलाफ जो सारे संघ के खिलाफ खड़ी हुई ताकतें हैं, राजनीतिक ताकतें हैं और सिविल सोसाइटी है, उसने आके खड़ा होना आज ये हमारी मजबूरी हो गई है। अब हमारे पास और कोई पर्याय नहीं रहा है, क्योंकि महाराष्ट्र में अगर इनका ये प्रयोग सफल होता है तो वो लोग पूरे मुल्क को जलाने से हिचकिचाएंगे नहीं, क्योंकि ये सत्ता लोभी लोग हैं और सत्ता के लिए वो कुछ भी करने को, कोई भी कीमत देने को हमेशा तत्पर रहे और तैयार रहे। इसलिए भ्रष्टाचार की बात तब रहेगी जब ये मुल्क रहेगा। अगर नफरत इसी तरह से बढ़ती जाएगी तो इस मुल्क के अस्तित्व को ही खतरा होने वाला है। इसलिए सारी लड़ाइयाँ हमें एक साथ मिलकर लड़नी पड़ेगी। अब कोई एक लड़ाई चुन के हम इतना लड़ेंगे और फिर बाकी नजरअंदाज करेंगे, वो वक्त नहीं रहा। हमसे थोड़ी भूल हो गई कि हमने देर कर दी, सिविल सोसाइटी ने, हमने इनसे हमेशा किनारा करते रहे कि भाई नहीं, ये पॉलिटिशियंस के पास नहीं खड़ा रहना है। उसी में हम सब बिछड़ते चले गए। तो अब वो वक्त आ गया है कि जब लड़ने आपस में लड़ने का वक्त आएगा तो वापस लड़ देंगे, लेकिन अभी वो वक्त नहीं है। अभी देश को बचाने का वक्त है, तो इसलिए साथ में खड़े होकर कंधे से कंधा लगाकर हम ये लड़ाई लड़ेंगे। ये सिविल सोसाइटी की तरफ से मैं भाई को ये आश्वासन देता हूँ कि आने वाले दिनों में
जो भी आंदोलन करेंगे उसमें हम साथ देंगे उनका। आपका बहुत बहुत धन्यवाद। जीजी पारेख आप सबको संबोधित कर रहे हैं। मैं थोड़े से मेरे जो विचार है आपके सामने रखना चाहता हूँ। 2014 से जब से नई सरकार आई तब से कुछ विचार मैं लोगों के सामने रखने की कोशिश कर रहा हूँ। जो परिस्थिति है आप जानते हैं, मैं जानता हूँ, सभी लोग जानते हैं, अखबार में छपे या न छपे, वो परिस्थिति, उस परिस्थिति में जो चीज़ें आज़ादी के ज़माने में मेरे जैसे लोगों ने की वो बहुत महत्व की बन जाती है। हमने क्या किया उस ज़माने में? मेरी उम्र के लोग, यानी मेरी उस वक्त की उम्र के लोग 17 साल, 16 साल, 15 साल, 19 साल, हम लोगों ने जेल में जाने की तैयारी की, सड़क पर उतरने की तैयारी की, गोलियां खाने की तैयारी की। वो परिस्थिति जब उसी तरीके से नई पीढ़ी को, आज के लोगों को जो आरएसएस बीजेपी के साथ नहीं है, उस तरीके से उनको सोचना पड़ेगा। इस नतीजे पर मैं आया हूँ और ख़ास तौर से 2019 के बाद ये ज़्यादा इम्पोर्टेंट बन गया है। ये एक चीज़ मैं आपके सामने रखना चाहता हूँ। क्या हो रहा है? सोचिए आप, जिस तरीके से आज़ादी के आंदोलन में इस देश के बारे में हमने सोचा, जिन मूल्यों को हमने स्वीकारा, जिस तरीके से जो चीज़ें कॉन्स्टिट्यूशन में लिखी, इन तमाम सिद्धांतों को बाईपास करके एक नई किस्म की रिपब्लिक बनाने की कोशिश चल रही है। और कोशिश चल रही है, मैं भी समझ सकता हूँ, डेमोक्रेटिक जो प्रोसेस है उसके प्रोसेस को ले करके हो रही है, ये भी मैं समझता हूँ, क्योंकि हिटलर ने वही किया था। सवाल जो उठता है वो ये, मेरे जैसे लोगों को सामने इनके लिए किसी चीज़ की कोई मूल्य, कोई सिद्धांत, किसी चीज़ की उनके लिए गुंजाइश ही नहीं है सोचने के बारे में। ऐसी परिस्थिति में हम उनके जैसे नहीं बनना चाहते हैं, लेकिन सिद्धांतों को लेकर के शांतिमय तरीके से सड़क पे आना चाहते हैं, जेल में जाना चाहते हैं। ये एक चीज़ मैं कहना चाहता हूँ। दूसरी चीज़ मैं कहूँगा वो जो मुझे लगता है बहुत महत्व की है, उस ज़माने में ज़्यादातर लोग, मैं फ्रीडम मूवमेंट की फिर से बात कर रहा हूँ, जो लोग ब्रिटिश के साथ थे और बाकी के लोग जो आज़ादी आंदोलन के साथ थे, उसमें अलग अलग किस्म के विचार होने के बावजूद एक फ्रंट में थे, कांग्रेस में थे। ये बहुत महत्व की चीज़ है। आज भी उसकी ज़रूरत है। तमाम एंटी आरएसएस, एंटी बीजेपी फोर्सेस को एक होना ही पड़ेगा। हमारे अंदरूनी जो मतभेद हैं, पुराने जो अनुभव है, उनको कुछ दिनों के लिए भूल करके 2024 में एक होकर के आपको लड़ना पड़ेगा। ये मुझे लगता है दूसरी महत्व की चीज़ है। और एक आखिरी चीज़ जो कहूँगा वो ये है, इस देश में बहुत सी ऐसे, जैसे कहा तुषार गांधी जी ने, सिविल सोसाइटी ग्रुप से बहुत अच्छा काम कर रही है। जो काम सरकार को करना चाहिए वो काम कर रहे हैं, लेकिन उनको भी आज की परिस्थिति में अगर कुछ करना है समाज के लिए, अगर वो चाहते हैं कि जिस तरीके से लूटा जा रहा है गरीबों को, जिस तरीके से विषमता बढ़ती जा रही है, जिस तरीके से उनके ऊपर जीएसटी का भार डाला जा रहा है, जिस तरीके से माइनॉरिटी की हालत खराब की जा रही है, डराया जा रहा है, इन तमाम चीज़ों को सामने अगर खड़ा रहना है तो उनको भी वो जो काम करते रहिए, लेकिन उनको भी ये प्रयत्न करना पड़ेगा, अपने जिनसे काम करते हैं उन बेनिफिशरीज को कहिए कि आप, हम जो करना चाहते हैं वो आज की परिस्थिति में संभव नहीं है, इस परिस्थिति को बदलना ज़रूरी है, इसलिए आपको भी तैयारी करनी चाहिए सड़क पे उतरने की। ये मुझे लगता है बहुत ज़रूरी है। मैं अगर प्रेस वाले पब्लिश करें तो मैं कहूँगा जो संदेश देना चाहिए वो ये, लोग तैयार हो जाएं सड़क पे जाने के लिए, जेल में जाने के लिए, मरने के लिए। अपने घर के बुलडोजर आएगा ये मान करके
एक नई किस्म की सोच तैयार करके आज की परिस्थिति में काम करना छोड़ के। शुक्रिया। हाँ, बस एक बात और मैं डालना चाहता हूँ कि 1947 में जब इस देश में नफरत हावी हुई थी और इस मुल्क का विभाजन हुआ था, तब प्यार, एकता और समता का आवाज मोहनदास करमचंद गांधी ने उठाया था, और उसके कारण जो नफरत की ताकतें थी उन्होंने उनका खून करवा दिया। भारत जोड़ो यात्रा में वही संदेश लेकर राहुल चला था, और उसकी सफलता से ये लोग वापस इतने घबराए हैं कि उसकी आवाज बंद करने के लिए मनगढ़ंत आरोप लगाकर उसको चुप करवाने की, उसकी जो ताकत है उसे ले लेने की कोशिश ये लोग कर रहे हैं। हमने इतिहास से अगर ये उदाहरणों से कोई सीख नहीं ली तो हमारी बदनसीबी होगी कि हम वही भूल वापस वर्तमान में करते रहेंगे। और इसलिए ये जरूरी है कि ये जो फांसीवादी ताकतें हैं वो किस चीज से घबराती है वो हम समझें और वही चीज अर्थशस्त्रों का उपयोग करके उनके साथ लड़ते रहें। इसीलिए आज प्यार, एकता और समता, ये 3 शब्दों के साथ उनका प्रतिकार करना बहुत जरूरी है। बोला सुनील आपण. अरे चांगलं मराठी बोलतात. एक मुद्दा असेल तुम्ही आता म्हणाला की त्यावेळेस 1947 साली अशाच पद्धतीनं महात्मा गांधींचं पाहिजे केलं की काही फॅसिलिटी सातत पुढे आली. आता सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातलं शिंदे भाजपचं सरकार सावरकरांचा जो मुद्दा आहे त्यावरती सन्मान यात्रा काढत आहे. तुम्ही कशाबद्दल करतो नाही, मला त्याच्यात काही खोटं वाटत नाही. ते त्यांची आदर्श मूर्ती आहे. ते त्यांना जितका मला बापूंशी भक्ती करायचा, बापूंची स्तुती करायचा अधिकार आहे तेवढा त्यांना पण तो अधिकार आहे आणि त्यांनी ते करावं. त्याच्यात मला खोटं वाटत नाही. कारण चोरी छुपी भक्ती करायची किंवा कोणाची भक्तीचा नाटक करायचं, विदेशात राहून बापूंच्या प्रतिमा समोर डोकं नमवून फोटो काढायची आणि इथे ज्यांना गोडसे आवडतो त्यांच्या बरोबर बसून गप्पे मारायचे, त्याच्यापेक्षा खुलेआम सावरकरची स्तुती करावी, अधिकार आहे. मला त्याच्यात भीती वाटत नाही, खोटंही वाटत. ज्या पद्धतीनं सावरकरांचं जे हिंदुत्व होतं, सिलेक्टिव्ह हिंदुत्व घेऊन शिंदे भाजप पुढे जाते का? कारण की गायीबद्दलची सावरकरांची मतं, त्याचबरोबर वेगवेगळी जी मतं होती जे हिंदुत्ववादाच्या विरोधात होती, त्याबद्दल तुम्ही कशी? सावरकरांना स्वेच्छा मृत्यू का करावं लागतं ते आपण विचार करायला पाहिजे की स्वतःच्याच लोकांनी जे त्यांचा बहिष्कार केला होता आणि त्यांना एकटं पाडलं होतं त्यांच्या शेवटच्या काळात, त्यामध्ये डिप्रेस होऊन त्यांनी शेवटी जीवाचा त्याग केला. आणि हेच लोक आज दंभ करून राहिले की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. त्यांना सगळेच सिलेक्टिव्ह हवे असतात, काही त्यांना पूर्णतः मान्य नसतं. त्याच्यातून जितकं आवडतं तितकं घेतं. मोहनदास करमचंद गांधींची भक्तीचं नाटक पण ते फक्त सिलेक्टिव्ह वस्तू घेऊन करतात. जे पूर्ण त्यांची आयडिओलॉजी आहे ते तर त्यांनी कधी फॉलो केलीच नव्हती की मान्य पण केली. म्हणून आपण त्यांच्या दंभी भक्तीमध्ये आपण स्वतःला गरबून घ्यायचं नाही, हे समजायची फार गरज आहे. या संपूर्ण वैचारिक राजकारणात जातीवादाची पुन्हा चिंधी पाडण्याचा प्रयत्न भाजप करतो असं तुम्हाला म्हणायचं? ते जातीवादी संघटना आहे, जातीवादीच आहे आणि ते जातीवादी एजेंडा चालवणार ह्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायला नको. त्यांनी नेहमी त्यांचं जे हिंदू राष्ट्राची परिकल्पना आहे ते पण जातींच्या जे हायरार्की आहे त्याची जे वर्ण व्यवस्था आहे ते व्यवस्थेमानच हिंदू राष्ट्र ते करणार आहे. मनुस्मृतीची गोष्ट जे लोक करतात ती मनुस्मृती हिंदू राष्ट्राचं हे होणार, संविधान होणार आहे. तर मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था त्यांनी ठेवली होती, ते स्पष्ट आहे, ते आपण समजायला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी जी ने जो बयान दिया था कि मैं सावरकर नहीं गांधी हूँ, इसीलिए मैं माफी नहीं मांगूंगा, क्योंकि आप तुषार गांधी है, आप इस
वक्तव्य को कैसे देखते हैं और उसके ऊपर जो उठा बवाल है पूरे देश में, उस पर आपकी क्या? देखिए, उसमें कोई गलत बात नहीं। ये इतिहास में जो नामूद है उसी चीज को लेके बयान दिया गया, इसमें कोई गलत बात नहीं। हाँ, ये जिनको जो सावरकर के भक्त हैं उनको वो बात चुभेगी, मैं उनकी भी समझ सकता हूँ कि भाई उनकी राजनीति में वो उनकी ज़रूरत है, उनकी मजबूरी है, तो उनको चुभे भी। लेकिन राहुल ने कोई गलत बयान नहीं किया था, उन्होंने सिर्फ वही बात की थी जो इतिहास में हम लोग सब पढ़ते आए। कोई नई बात उन्होंने, नया आक्षेप नहीं किया उसमें, तो ताज्जुब नहीं होना चाहिए। तो मुझे नहीं लगता कि उसने कोई भी गलत बात की हो। अगर इस देश में वर्तमान में इतिहास हजम करने की ताकत ना हो तो वो ये देश की कमी है, इस वर्तमान की कमी। जो लोग स्पष्ट बोलते हैं, सत्य बोलते हैं, उनकी गलती नाही आहे। बोला. ज्या पद्धतीने रामनवमीच्या निमित्ताने ज्या शोभायात्रा निघालेल्या होत्या राज्यभरात, देशभरात ठिकठिकाणी आपण बघतोय दंगली भडकल्या, 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे, संभाजीनगरमध्ये तर एकाचा मृत्यू सुद्धा झालाय। कशाचं देतो ते? अतिशय वाईट आहे। एक तर ज्या दंगली झाल्या त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, परंतु अशा पद्धतीचं वातावरण का तयार केलं जाते देशामध्ये? निवडणुका लक्षात ठेवून महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सगळ्या म्हणजे त्यांचं पूर्ण सगळं कार्य जे आहे किंवा त्यांचे कार्यक्रम आहेत हे फक्त आणि फक्त निवडणुका लक्षात ठेवून आणि राजकारण लक्षात ठेवून जे करत आहेत ते ह्या देशाच्या दृष्टीने चांगलं नाही, राज्याच्या दृष्टीने तर बिलकुल नाही। राज्य तर आमचं शाहू फुले आंबेडकरांचं आमचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। कधीही आपल्याकडे अशा प्रकारे इतकं खालच्या पातळीवर जाऊन कधी काही झालेलं नाही। दंगली झाल्या नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही, त्याची कारणंही वेगळी वेगळी असतील, त्याच्यावर कारवाई वेगळ्या वेगळ्या केल्या गेल्या। परंतु मी पहिली वेळ बघितलं, तुम्ही मला माझ्या ज्ञानामध्ये भर टाका, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 227 वॉर्डमध्ये कधी केली होती या लोकांनी? भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान 1 महिन्यापूर्वी केला, यांचा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला, आता 14 तारखेला परत ते करतील सगळं। म्हणजे हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं की किती दुटप्पीपणा, फक्त आणि फक्त राजकारणासाठी, फक्त आणि फक्त मतांसाठी असल्या पद्धतीने करायचं। ह्या महाराष्ट्राची जनता नाही ऐकणार, कारण महाराष्ट्राची जनता सुजाण आहे। मी म्हणालो तसं हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवबांचा हा महाराष्ट्र आहे। तो ह्या असल्या गोष्टीला अजिबात लीक करणार नाही, हे मला खात्रीपूर्वक सांगावंसं वाटेल। बाई, शाहू फुले आंबेडकरांचं पुन्हा नाव आलंय। काल काळाराम मंदिरात एक घटना घडली। संयुक्ता राजेंनी एक पोस्ट शेअर केली इंस्टाग्रामवर, त्यांनी म्हटलंय की तो जे पुराणोक्त म्हटलं जातं पिढी करताना की 2 वेगळ्या प्रकारचं करण्यात आलं। त्यांना असे सरळ सरळ तिथल्या जे भटजे होते त्यांनी म्हटले की हा अधिकार तुम्हाला नाही, शाहू पासूनच तो नाही राहिला। नाही, हेच आता जे तुषार गांधी जे म्हणाले वर्ण व्यवस्था, त्यांना तिकडेच घेऊन जायचं आहे, यांचं हिंदुझम तिथंच आहे। त्यांना ह्या देशाच्या 140 कोटी जनतेची जी जनता सर्व धर्म आहे, सर्व पंथ आहेत, हे यांना मंजूरच नाही। आणि म्हणून याच्याच विरोधात तेव्हाही शाहू लढले होते, फुले लढले होते, सगळे समाजसुधारक जितके, अगदी आगरकरांपासून अगदी टिळक सुद्धा काही काळ त्याच्या विरोधात लढले होते, हे खरं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्यांना परत एकदा अगदी ती सगळी त्यांची ही जुळून आणायची आहे आणि त्याचा निषेध आम्ही केलेलाच आहे। कुठल्याही पुरुषाला किंवा कुठल्याही माणसाला देवत्व प्राप्त झालेलं नाही आणि ते आम्ही अजिबात मान्य करणार नाही। आणि मला वाटतं त्यांनी ती पोस्ट केली, मीही ते हे केले, त्याच्यावर रिट्वीट केले आम्ही सगळ्यांनी। त्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे की हा त्यांचा अजेंडा दिसतोय आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये ते आता राबवताना दिसत आहे, त्याचा आपल्याला हे करायला पाहिजे, त्याच्या विरोधात हा संघर्ष आहे सगळा आमचा। एक दुसरं होतं, मगाशी ओबीसी संदर्भात बोलला, एकनाथ खडसेंनी असं विधान केलं की गोपीनाथमध्ये असताना त्यांना मंत्रिपदासाठी संघर्ष करावा लागला कारण ते ओबीसी होते। हे याचं उत्तर खडसे साहेबच चांगलं देऊ शकतील, मी देणार नाही। परंतु माझा साधा प्रश्न आहे की जेव्हा सेन्ससचं मागणं केलं जातं, कास्ट वाईज सेन्ससची मागणी आहे, का करत नाही बीजेपी? करा ना। म्हणजे
कृत्य अँटी ओबीसी करायचं, भाषणं ओबीसी करायची. मुंडे साहेब एक प्रचंड मोठ्या चळवळीतनं उभं राहिलेलं नेतृत्व या महाराष्ट्राने बघितलं आणि त्यांनी ओबीसीचं नेतृत्व केलं. त्यांनी ह्या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद केलं. त्यांनी कधी त्यांच्या वागण्यामध्ये असे वागले नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे साक्षीदार आहोत. त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा हे जे काही चाललेलं आहे हे काही तितकंसं चांगलं नाही असं. आणि हे देशाच्या हिताचं नाही, राज्याच्या हिताचं तर अजिबात नाही. आजचा तो प्रश्न नाही. आमची लढाई ही लोकशाही पद्धती आहे. आमच्याकडे मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमच्याकडे मतं अशी दाबली जात नाहीत किंवा त्यांच्यावर काही कारवाई असलं काही होत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आहे. परंतु ते मत मांडल्याच्या नंतर ज्या वेळेला आमचं शीर्ष नेतृत्व आहे, जे आमचं दिल्लीचं नेतृत्व, त्याने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर तो सगळ्यांना बंधनकारक राहतो. मला सुद्धा राहतो, बाकीच्या नाही राहतो. आतापर्यंतचा इतिहासच तसा आहे. नहीं, मैं आपको एक बात बता दूं कि अगर राहुल जी का जो सदस्यता रद्द की गई, सारे देश के विरोधी इकट्ठा है, ये आप जानते भी हैं. इतना ही नहीं, अमेरिका के संसद में इसके बात हुई है. तो पूरे विश्व में, क्योंकि हमारा लोकतंत्र विश्व में सबसे बड़ा लोकतंत्र है, इसको देख के बहुत सारे हमारे बाद आजाद हुए बहुत सारे देश, हमारा डॉक्टर बाबा साहब का संविधान देख के बहुत सारे देशों ने अपने संविधान बनाए. तो इस देश को देखने का नजरिया अलग है और उस नजरिए को मद्देनजर रखते हुए पूरा देश, पूरा विश्व आज राहुल जी के साथ खड़ा है. तो ये मुझे नहीं लगता, और ये बात बिल्कुल सही है जो जीजी पारेख जी ने भी कही. ये वक्त अपनी अपनी जो ये है हो सकता है कि जैसे सिविल सोसाइटी के बाद हमारे तुषार भाई ने की, बाकी भी सारे लोग कह रहे हैं, पर इस वक्त ये देश का लोकतंत्र बचाना जरूरी है, देश का संविधान बचाना जरूरी है. इसलिए हम सारे लोगों को एक आना है. जैसा आपने कहा कि विरोधी अलग अलग पार्टी है, उनके अलग अलग एजेंडा है. यहाँ महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी जो बनी, अलग अलग उनके ये थे, पर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बना के हम सरकार में आए. 2.5 साल हमने सरकार चले, बखूबी चलाई, आप लोग जानते. तो मुझे नहीं लगता कि ये जो बात आप कह रहे हैं, और ये मुझे लगता है कि पूरे सारे लोगों ने, जो जीजी पारेख जी ने कहा कि सबको एक आके ये जो देश की लूट हो रही है, जो भ्रष्टाचार हो रहा है, और उसको शिष्टाचार समझ रही है. दुर्भाग्य ये है, भ्रष्टाचारी जो वो कर रहे वो सही कर रहे ये समझ के जब चल रहा है तो वो नुकसान है. चाहे वो राफेल में 43,000 करोड़ का घोटाला हुआ, उसके बाद लगातार ये देश लूटा जा रहा है, भ्रष्ट हो रहा है. भ्रष्ट सरकार है मोदी जी की सरकार पूरी तरह, और भाजपा के बहुत सारे लोग उसमें भ्रष्टाचार में लिप्त है. कांग्रेस ने हिम्मत दिखाई, इस तरह के मुद्दे जब आए तो अपने इनको मंत्रियों को भी उन्होंने जेल में डाला. ये हकीकत है, आपने देखा है महाराष्ट्र में तो मुख्यमंत्री हमारे इसमें ये हुआ है. तो ये काम कांग्रेस ने हमेशा किया, आगे भी करेंगे. पर हम सब अपील करते हैं सारे विरोधी पार्टी को कि हम सारे, मुंबई में भी मैंने अपील की है, यहाँ मुंबई में जो आंदोलन हम कर रहे हैं, हम सबको बता रहे हैं, यह आंदोलन राहुल गांधी जी का अकेले का नहीं है, कांग्रेस का अकेले का नहीं है, 140 करोड़ देश के लोगों का आंदोलन है. आप सम्मिलित हो जाए, आप भी सम्मिलित हो जाइए, मैंने आपको भी कहा है. धन्यवाद आप सबका.